नमस्कार सर्वांना, मी प्रेमा तासगावकर. आज मी बोलणार आहे डोळ्याला आपल्या फोडी येते त्याच्यावर बोलणार आहे. त्या का येतात? तर त्या येण्याची खूप सारी कारणं आहेत. म्हणजे कसं बघा, तुमचे हात स्वच्छ नसतील तरी तुम्ही जर त्या अस्वच्छ हाताने वारंवार डोळ्याला लावत असाल, डोळे चोळत असाल, किंवा तुमचा मेकअप असेल डोळ्याला लावलेला तो तुम्ही नीटपणे काढला नसेल तर त्या येऊ शकतात. किंवा तुम्हाला बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल तर ते बॅक्टेरियल इन्फेक्शन म्हणजे काय, आपल्या डोळ्यातील पापणीमध्ये ज्या तेलग्रंथी असतात, ऑइल ग्लँड असतात, त्याला इन्फेक्शन झालं का तिकडे फोडी तयार होते. काही जणांना वरच्या पापणीला येते, काही जणांना इथे खालच्या पापणीला येते, असं कुठेही येऊ शकतात त्या. तर काही वेळा त्या येतात जातात असं पण असतं. आपणच येतात आणि आपणच जातात असं पण होतं कधी कधी. पण त्याच्यावर घरगुतीसुद्धा तुम्ही उपाय करू शकता. म्हणजे कसं, 2-3 वेळा गरम पाण्याच्या पट्ट्या ठेवा त्याच्यावर, सारखे ते फोडीला चोळू नका. प्लस त्याचा म्हणजे घाणेरड्या हाताने त्याला परत स्पर्श करू नका. थोडे दिवस मेकअप टाळा. अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी काळजी घेऊन त्या जातात. पण काही वेळा त्या जात नसतील, म्हणजे जास्त दिवस राहिल्या, तर तुम्ही वेळेस डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण त्या जास्त दिवस राहिल्या तरी पण मग ते चांगलं नसतं. तुमची नजर त्याच्यामुळे, त्याच्या इफेक्ट कॉर्नियाला घासल्या जातात त्या, आणि मग त्याचा इफेक्ट नजरेवर होतो. त्यामुळे कसं आहे, तुम्ही वेळीच डॉक्टरांना दाखवा. घरीच उपचार करत बसू नका. नेहमी तुमचे हात स्वच्छ ठेवा, जेणेकरून ते परत होणार नाही याची काळजी घ्यायला लागेल तुम्हाला. डॉक्टरांच्या सल्ल्याने जे मेडिसिन वगैरे देतील ते तुम्ही फॉलो करा आणि तुमचे डोळे सुंदर ठेवण्यासाठी तुमच्या अशा प्रकारे डोळ्याची काळजी घ्या. भेटूया अशीच माहिती ऐकण्यासाठी पुढच्या व्हिडिओत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, माहिती आवडली तर शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.